हे आहे ब्रिटिशकालीन आसोला मेंढा धरण. चंद्रपूर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य. नूतनीकरण घटकाअंतर्गत शासनातर्फे आसोला मेंढाच्या माती धरणाची उंची 2.70 मीटरनं वाढवणं प्रस्तावित आहे. गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या 90 किलोमीटरमधून 1.52 किलोमीटर लांबीच्या पूरक कालव्याद्वारे 199.518 दशलक्ष घनमीटर पाणी आसोला मेंढ्यात सोडून धरणाचा साठा वाढविला जाणार आहे. आसोला मेंढा धरणाची एकूण सिंचन क्षमता 54,879 हेक्टर असून सद्यस्थितीत या मातीच्या धरणातून 24,350 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन करण्यात येत आहे. गोसीखुर्दच्या उजव्या तीरावर आंभोरा आणि मोखाबर्डी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहेत, तर डाव्या तीरावर टेकेपार आणि नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहेत. या सर्वातून एकूण 15,913 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन करण्यात येत आहे. गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावर गोसीखुर्द आणि आकोट या उपसा सिंचन योजना, तर उजव्या कालव्यावर पवनी, शेळी, शिवनळा या उपसा सिंचन योजना आहेत. या सर्व उपसा सिंचन योजनातून एकूण 16,714 हेक्टर इतकी सिंचनाची सोय होते. प्रकल्पाची 1,058 कोटी रुपयांची विविध कामं NBCC मार्फत करण्यात येत असून यात नागरी सुविधांचे 222 कोटी रुपयांची, उजव्या कालव्याची 250 कोटी रुपयांची, नेरला उपसा सिंचन योजनेची 362 कोटी रुपयांची, मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेची 205 कोटी रुपयांची आणि आकोट उपसा सिंचन योजनेची 19 कोटी रुपयांची कामे अंतर्भूत आहेत. निसर्गाचं अनमोल वरदान लाभलेल्या या भागात पर्यटन विकासातून क्षेत्राच्या विकासाला नवरूप देण्यासाठी प्रयत्नरत आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ. याकरता गोसीखुर्द धरणाजवळ 20 हेक्टर जमीन प्रवर्तकांकरिता उपलब्ध करून दिली आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यास मोठं बळ मिळालं आहे. मिळालेल्या पाण्याचा विना अपव्यय योग्य वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना करता यावा यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे दूरवर पाणी पोहोचवण्यासाठी आता सुरुवात केली असून ही बंद नलिका वितरण प्रणाली इथल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अर्थात बंद नलिका वितरण प्रणाली 80% कार्यान्वित करण्याच्या कामाचा धडाका लावला आणि आसोला मेंढा धरणाच्या पुढे या प्रणालीतून पाण्याची उपलब्धता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर देत अधिकाधिक उपयुक्तता आणली. लवकरच गोसीखुर्द धरणातून बहुतांश क्षेत्राला बंद नलिका वितरण प्रणालीनं पाणी पोहोचवण्याचा मानस प्रत्यक्षात येईल असा यंत्रणेचा विश्वास आहे. आज मितीला बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे 97,430 हेक्टरवर पाणी पुरवठा करणे नियोजित आहे. सोबतच बळीराजालाही पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी प्रोत्साहित करून सूक्ष्म सिंचनासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. पाण्याचा काटेकोर वापर करण्याच्या दृष्टीनं लाभक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत घोडाझरी शाखा कालव्यावर 9,158 हेक्टर आणि मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेअंतर्गत 11,329 हेक्टर असं एकूण 20,487 हेक्टरवर सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे सिंचन करण्याचं प्रस्तावित आहे. डिसेंबर 2023 पर्यंत हा गोसीखुर्द प्रकल्प सर्वार्थानं पूर्णत्वास नेऊन जास्तीत जास्त क्षेत्राला पाणीदार करण्यासाठी आणि बळीराजाला समृद्ध संपन्न करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नरत आहे महाराष्ट्र शासन आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ. याच मालेत आणखीन एक नाव म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव प्रकल्प. धरण म्हटलं की डोळ्यापुढे उभं राहतं ते धरणाच्या माती आणि दगडाचं भिंती सदृश्य बांधकाम. कालवे, सांडवा, कधी मोठी मोठी दारं, पूल वगैरे. भरपूर जागा व्यापणारं असं हे धरण आपण नेहमीच बघतो.
परंतु अनेकदा प्रत्येक ठिकाणी असं मोठं धरण उभं करणं शक्य नसतं. म्हणूनच विविध प्रकारच्या कल्पक योजनांचा वापर करत त्यात काय चांगलं ते साधून स्थानिक विकासात काय भर घालता येईल याकडे लक्ष दिलं ते महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागानं. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला मर्यादा या असतातच. त्याचप्रमाणे या धरणाच्या निर्मितीतही अनेक विघ्न येतच गेली. विशेषत्वानं विदर्भात ही परिस्थिती अधिक भयावह होत गेली. धरणांची कामं रखडली आणि बळीराजाला पाण्याची उपलब्धता न झाल्यानं शेती आणि पिकांचं अतोनात नुकसान झालं. शासनानं अतिशय कल्पक योजनेची आखणी केली. जे प्रकल्प 70% जास्त बांधून पूर्ण झाले आहेत अशा प्रकल्पांना केंद्राच्या मदतीनं तातडीनं पूर्ण करून तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवायचा. केंद्र सरकारनं हा प्रस्ताव मान्य केला आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांना यश लाभून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंमलात आणली गेली. केंद्राच्या या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेनं देशभरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. याच योजनेअंतर्गत अपूर्ण किंवा थोडेसे अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांना पूर्ण करून या माध्यमातून अतिदुर्गम गावांना समृद्ध करण्याचा विडा उचललाय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं. पाण्याचं गांभीर्य ओळखून विदर्भातल्या प्रत्येक गावागावात धावत्या पाण्याला संथ केलं, थांबवलं आणि लहान मोठे अनेक प्रकल्प उभारून राज्यातील शेती सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात खारीचा वाटा उचलला आहे. चंद्रपूर निसर्गानं वनसंपदेची मुक्त हस्तानं उधळण केलेला जिल्हा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांमुळे वाघांचा जिल्हा अशी ज्याची ख्याती तो चंद्रपूर जिल्हा. विपुल खनिज संपत्तीचा जिल्हा आणि वेगानं आधुनिकतेकडे झेपावणारा जिल्हा. परंतु सततच्या वाढत्या तापमानामुळे आणि कमी होणाऱ्या पावसामुळे इथला शेतकरी हवालदिल झालेला होता. पण चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तनमनाला एक नवी उभारी मिळाली ती इथल्या डोंगरगाव प्रकल्पामुळे. वैनगंगा आणि वर्धा नदीच्या उपनद्यांनी या परिसराला पावसाळ्यात तर मुबलक पाणी मिळायचं, परंतु इथल्या कापूस, धान, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद अशी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पावसाळ्यानंतर दुसरा पर्याय नसायचा. इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची उधळण करणारा हा डोंगरगाव प्रकल्प शासनानं पूर्ण करून इथल्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मोलाची साथ केली आहे. आमच्या ह्या डोंगरगाव मध्यम प्रकल्पामुळे कमीत कमी 7-8 गावाला याचा फायदा पाण्यामुळे होत आहे. आम्हाला भरपूर पाणी मिळतो ह्या कॅनेलचं. शेतीला भरपूर पाणी वेळेवर मिळत असल्यामुळे आमचं शेतीचं उत्पन्न वाढलेलं आहे. राजुरा तालुक्याच्या डोंगरगाव आणि चिंचाळा या गावठाणांच्या मध्ये असलेल्या या रोलफिल अर्दन डॅम म्हणजे माती धरण प्रकारातील डोंगरगाव प्रकल्पाच्या माती धरणाची लांबी 474 मीटर असून महत्तम उंची 18.50 मीटर आहे. या प्रकल्पाच्या माती धरणाच्या माथा पातळीची रुंदी 5.50 मीटर असून या धरणाचा सांडवा हा ओगी साइड चॅनल प्रकाराचा असून त्याची लांबी 88 मीटर आहे. एकोणीसशे साली सुरू झालेला हा डोंगरगाव प्रकल्प 2018 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत आल्यानंतर पूर्ण झाला. या प्रकल्पाची एकूण किंमत 87.77 कोटी रुपये इतकी असून शेतकऱ्यांच्या माळ रानावर सिंचनाची माया करणारा हा प्रकल्प आहे. डोंगरगाव प्रकल्पाचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला फक्त एकच उजवा कालवा असून त्याचं कार्यान्वयन आता पूर्ण झालेलं आहे. डोंगरगाव प्रकल्पाचा उजवा कालवा आणि त्याच्या वितरिकांच्या माध्यमातून जवळपास 12 किलोमीटर पर्यंत पाणी पोचत असल्यानं या प्रकल्पाची व्याप्ती मोठी आहे.
या प्रकल्पाच्या एकूण पाणी साठ्याची क्षमता 14.178 दशलक्ष घनमीटर असून त्यापैकी 12.441 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे, तर 1.737 दशलक्ष घनमीटर एवढा मृत साठा आहे. सुमारे 3606 हेक्टर सिंचनाची एकूण क्षमता असलेल्या या धरणामुळे प्रत्यक्षात 2165 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ प्रत्यक्ष मिळतो आहे. प्रकल्पाचा कालवा दूरवर नेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. वर खाली सखल भागामुळे कालवा थेट नेता येत नसल्यानं 2 ठिकाणी जलसेतूंची उभारणी करण्यात आली. कविटपेठ लघु कालवा क्रमांक 2 साखळी क्रमांक 2155 मीटरवर आणि 3135 मीटरवर हे जलसेतू बांधून पूर्ण केल्यानं कविटपेठ आणि चिचोली गावातील शेतकऱ्यांना बारामाही पाण्याची सोय झाली आहे. या जलसेतूंच्या कामांना त्वरेनं पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत अंतर्भाव करण्यात आला. आता या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यामुळे शेतकरी खरीप आणि रबी दोन्ही पिकं घेऊ शकतात. या डोंगरगाव प्रकल्पामुळे कुठलंही गावठाण बाधित झालेलं नाही. फक्त बुडीत शेत जमिनींचा सुयोग्य मोबदला शेतजमीन मालकाला अदा करण्यात आला असल्यानं या प्रकल्पाअंतर्गत कुठलीही पुनर्वसन करण्याची गरज पडली नाही. पाण्याअभावी विकासाच्या बाबतीत मागासलेला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका डोंगरगाव धरण उभारणीनंतर प्रगतीची नवी उंची गाठण्यास सज्ज झालाय. सिंचनाची सोय झाल्यानं बळीराजा सुखावलाय. डोंगरगाव मध्यम प्रकल्पामुळे आमच्या जीवनात भरभराटी आली आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. सगळे कास्तकार जे सिंचनाखाली आले आहेत त्यांची सुखी समाधानानं जीवन जगण्याची पात्रता आता कास्तकारामध्ये आली आहे. आम्ही सुखी आहोत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या जोरकस प्रयत्नांमुळे पूर्ण झालेल्या डोंगरगाव प्रकल्पामुळे इथला शेतकरी आज दुबार तिबार पिकं घेऊ शकतोय. आपल्या सोन्यासारख्या शेतीची माती होताना बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीला सुवर्णमय करण्याची किमया या वर्धेच्या उपनदीच्या जलसिंचनानं केली आहे. सतत भीती आणि दडपणाखाली वावरणाऱ्या कृषी राजाला नवं बळ, नवा आत्मविश्वास दिलाय डोंगरगाव प्रकल्पानं. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धव ठाकरे यांच्या खंबीर, कुशल आणि प्रगतिशील नेतृत्वाखाली या सर्व प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊन प्रकल्पाची कामं वेगानं पूर्ण होतील असा या क्षेत्रातील जनसामान्यांचा विश्वास आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून हजारो गावातील जनसामान्यांचं भविष्य उज्ज्वल केलंय. या सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर पाण्याचा शाश्वत साठा उपलब्ध करून देऊन शेतकरी, कामकरी, कष्टकरी यासोबतच जनसामान्यांचंही आयुष्य समृद्ध होईल यात शंकाच नाही.